खुल्या बाजारात भुईमुग शेंगांना भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। आधीच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडलाय। त्यानंतर अवकाळीने अक्षरशः भुईमुग पीक उद्ध्वस्त झाले। त्यानंतर शेतातून निघालेल्या भुईमुग शेंगा मार्केटमध्ये नेताच दोन दिवस मुक्काम करूनही भुईमुग शेंगाला भाव नाही मिळत आहे। शेतकरी आता त्यामुळे संकटात सापडला। या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। भुईमुग शेंगाचे मार्केटमध्ये भाव घसरल्याने शेतकरी जे आहेत संकटात सापडलेले। एकंदर पाहिलं तर दोन दिवस या ठिकाणी त्यांना मुक्काम करावं लागतं। मात्र शेतकऱ्यांच्या भुईमुग शेंगाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची ओरड होते। या संदर्भात आपल्यासोबत काही शेतकरी आहे। मला सांगा, तुम्ही 2 दिवसापासून या ठिकाणी आहे भाऊ, काय परिस्थिती सध्या आहे आणि काय सांगणार? रात्रभर आम्ही मच्छरमध्ये झोपलो, त्याच्यातही आम्हाला भाव नाही आहे। आता याच्यानंतर भाव नाही भेटत, आम्ही काय करणार? काय मागणी आहे तुमची? आमची मागणी कमीत कमी 6,500 6.5 म्हणजे रेग्युलर झाले पाहिजे प्रत्येक कास्तकाराला। दादा, तुम्ही कुठून आल्यात आणि किती तुम्ही इथे या ठिकाणी शेंगा आणल्यात, काय सांगणार? मी आणलं आहे 20-25 क्विंटल शेंगा। भाव नाही म्हणते काय, 5,000च्या वर तर नाही चालला भाव। अजून 5,000 नाही, 4800-4700 रुपये चालला भाव। आमची मेहनत आहे, गाव जवळ मन नाही चालू आहे इथची। नक्की तुम्ही आता या ठिकाणी जे आहेत शेंगा आडत घेताय, काय नेमका भाव सुटलेला आहे, काय सांगणार? आता सध्या ऑप्शन चालू आहे, जेव्हा एंड होईल त्यावेळेस भाव। नक्की ह्या 2 दिवसाच्या नंतर आज पहिल्यांदा मार्केट खुललेलं आहे। 6,061 पर्यंत गेले ना, 6,061 गेले। नक्की एकंदरीत पाहिलं तर 6,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या भुईमुगाला भाव मिळत आहे असं सांगत आहे। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर 4,500 ते 4,000 रुपयापर्यंत भुईमुगाला भाव मिळत असल्याची शेतकऱ्यांकडून ओरड सुद्धा होत आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी भुईमुगाला भाव मिळेल का, असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित होत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।